आज देशभरात ज्या बातमीची सर्वाधिक चर्चा आहे ती म्हणजे नीट पेपरफुटी प्रकरणी राहुल गांधींनी सरकार विरोधात चालवलेल्या आरोपांच्या फैरीची। पेपरफुटी विरोधी सुधारणा विधेयक आवाजी मतदानाने लोकसभेत मंजूर झालंय, मात्र त्याआधीची 50 मिनिटं अभूतपूर्व गोंधळाची होती। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या आदेशानंतरच विद्यार्थ्यांविरोधात बॅलेट गन वापरण्यात आल्याचा गंभीर आरोप राहुल गांधींनी केलाय। राहुल गांधींना कायदे आणि नियमांची माहिती नाही, बॅलेट गन विषयीचा आदेश मंत्री नाहीतर अधिकारी देतात अशा शब्दात केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी पलटवार केलाय। मात्र आपल्या भाषणावेळी माईक बंद करण्यात आल्यानं भाषण पूर्ण होऊ शकलं नाही असा आरोप राहुल गांधींनी केलाय। प्रश्न ये कि खंड 1 अधिनियम सूत्र और विधेयक का पूरा नाम विधेयकांग बने। जो सदस्य के पक्ष में हाँ गए, जो सदस्य विरोध में ना गए, मेरे विचार में निर्णय हाँ वालों के पक्ष हुआ। हाँ वालों के पक्ष में खंड 1 अधिनियम सूत्र और विधेयक का पूरा नाम विधेयकांग बने। मंत्री जी अब प्रस्ताव करें कि विधेयक को पारित किया जाए। मैं प्रस्ताव करता हूं कि विधेयक को पारित किया जाए। प्रश्न ये कि विधेयक को पारित किया जाए। जो सदस्य के पक्ष में हाँ गए, जो सदस्य विरोध में ना गए, मेरे विचार में निर्णय हाँ वालों के पक्ष में प्रस्ताव स्वीकृत हुआ और विधेयक पारित हुआ। दो ही ऑप्शंस हो सकते हैं। एक ऑप्शन की होम मिनिस्टर ने ऑर्डर दिया, दूसरा ऑप्शन की होम मिनिस्टर को मालूम नहीं था कि फायरिंग होगी। इन फर्स्ट केस ही इज कल्पेबल, इन सेकंड केस ही इज इनकॉम्पिटेंट। इट कैन ओनली बी वन ऑफ टू, तीसरा तो हो ही नहीं सकता। या होम मिनिस्टर को मालूम ही नहीं था कि गोली चल रही है, उसका मतलब है कि ही इज इनकॉम्पिटेंट। अदरवाइज ही ऑर्डर्ड इट, इन विच केस इज कल्पेबल। मैं यही बोल रहा हूँ, तीसरी बात तो ही नहीं। लॉजिक है ना। ये बार बार स्पष्ट किया गया कि गोली चली ही नहीं, अश्रु गैस, टीयर गैस का इस्तेमाल हुआ, लेकिन जब गोली चली ही नहीं तो आदेश देने का सवाल ही नहीं पैदा होता। और आदेश देने का अधिकार मजिस्ट्रेट के पास रहता है, मंत्री के पास नहीं। तर राहुल गांधींनी केलेल्या आरोपानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जोरदार टीका केली आहे। केवळ अराजकता पसरवण्याचं काम राहुल गांधी करत असल्याची टीका फडणवीसांनी केली आहे। आपने देश के युवाओं के लिए सकारात्मक क्या बोला है? आपने कौन सा सॉल्यूशन दिया है? आपने ऐसी कौन सी बात बताई कि जिसके कारण देश के युवाओं का कल्याण होने वाला है? केवल दिन भर झूठी बातें बोलना, आरोप करना, इससे देश के युवाओं को कुछ मिलने वाला नहीं है। मोदी जी ने देश के युवाओं के बारे में सोचा है, ये नई पद्धति लाई है। मेरा विश्वास है ये बिल पास होगा तो इस नई पद्धति के कारण एक बहुत ही सिक्योर इस प्रकार की परीक्षा पद्धति आएगी और हमारे युवाओं का कल्याण होगा। दरम्यान राहुल गांधींनी केलेले आरोप खोटे असून त्यांनी माफी मागावी अशी मागणी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी केली आहे। मात्र याला विरोधकांनी सडेतोड उत्तर दिलं आहे। जबकि कोई फायरिंग हुई नहीं है तो ये किस प्रकार का झूठा आरोप राहुल गांधी जी लगा रहे हैं? उन्होंने माफी मांगनी चाहिए, सदन में माफी मांगनी चाहिए, देश के साथ माफी मांगनी चाहिए उनके झूठे आरोपों के लिए। जो भी कार्रवाई सदन में हुई है वो पूरी तरीके से निरस्त होनी चाहिए और झूठ के आधार पर राहुल गांधी जी के वक्तव्य के सदन में अलाउ नहीं होना चाहिए। उन्होंने माफी मांगनी चाहिए। ये घोर मिसयूज है सदन का जो राहुल गांधी जी कर रहे हैं। Lathi charging, for tear gassing and for using AK-47 on the students of this country who were peacefully protesting. Mind the word. इन चीज़ों का इस्तेमाल कब होता है? जब वायलेंस सामने से आता है। They were peacefully protesting. So ऊपर से ऑर्डर्स आए हैं, ऊपर से मतलब ऑब्वियसली अमित शाह जी से, गृह मंत्री जी से कि लाठी चार्ज करो, पेलेट गन यूज करो, टीयर गैस यूज करो और AK-47 यूज करो। So Amit Shah ji is answerable to the people of this country, and he not just answerable but he should apologize to the people of this country and to the students of this country who peacefully protest.
कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके आंदोलनानंतर काल छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी त्यांच्या आईवडिलांची गळाभेट घेतली. तसंच युवकांनी दिपकेंचं मोठे जल्लोषात स्वागत केलंय. यानंतर त्यांनी क्रांती चौकात जात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलंय. 40 दिवसानंतर आज घरी आरामशीर झोपायला भेटेल, आईच्या हातचं जेवण खायला भेटेल, सगळ्यात जास्त आनंद तेच आहे. आणि दुसरी गोष्ट, जो विजय झालेला तो विजय खूप मोठा आहे. या देशाच्या युवकांनी दाखवून दिलेले की ते आता या सरकारला प्रश्न विचारण्यापासून घाबरणार नाही आहे आणि फक्त प्रश्नच विचारणार नाही. गरज जर पडली तर सरकारला लाईनीवरही आणण्यासाठी हे या देशाचे युवक आता तयार झालेले आहेत. तर सरकार आता हे जे सगळं बाकी राज्यात स्टुडंट्सला सतवती आहे, धमक्या देते अरेस्टच्या, त्यांच्या घरी चालली डिटेन करण्यासाठी सरकारने थांबावं, आता तरी लाईनीवर यावं. आताही जरी सरकार लाईनीवर आली नाही तर येणाऱ्या निवडणुकात हे सगळे स्टुडंट्स आहे ना, हे सरकारला लाईनीवर आणतील. नीटच्या फेरपरीक्षेचा पेपरही गुजरातमधून फुटल्याचा खळबळजनक आरोप पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी केलाय. याबाबत त्यांनी आपल्या पोस्टमध्ये पुरावेही सादर केलेत. इतकंच नाही तर तपास यंत्रणांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता याबाबत माहिती द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान नीट परीक्षेतील गोंधळामुळे संसदेपासून ते रस्त्यापर्यंत विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. केंद्र सरकारनं पेपरफुटी विरोधात नवा कायदा आणलाय. मात्र आता फेरपरीक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानं विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. आता याबाबत NTA आणि केंद्रीय तपास यंत्रणा काय खुलासा करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वित्त व लेखा विभागातील कर्मचारी रमेश मुखेकर यांना बनावट गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र प्रकरणी निलंबित करण्यात आले. त्यांच्या विरोधात 70,000 रुपये घेऊन बनावट कागदपत्र दिल्याची तक्रार असून व्हॉट्सअपवर मूळ कागदपत्रांसारख्या प्रतिमा पाठवल्याचा आरोप होत आहे. संबंधित कर्मचारी परीक्षा विभागात कार्यरत नव्हता आणि ही कागदपत्र अधिकृत अभिलेखांशी सुसंगत नाहीत असं विद्यापीठानं स्पष्ट केलंय. या प्रकरणी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून तपासात इतरांचा सहभाग आढळल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाणार आहे. विद्यार्थी आणि पालकांनी बनावट कागदपत्रांच्या आमिषाला बळी न पडता अधिकृत प्रक्रियेवरच विश्वास ठेवावा असं आवाहन देखील विद्यापीठानं केलं आहे. शरद पवार पक्षाच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक अजित रावराणे यांच्या विरोधात भाजपनं नाराजी व्यक्त केली आहे. 26 जुलैला मुंबईतल्या विजयोत्सवात मोदी सरकारच्या पापांचा घडा भरला असल्याचं विधान केल्यानं मोदी, शहा आणि फडणवीसांचा अवमान झाल्याचा आरोप भाजपनं केलाय. या संदर्भात माजी नगरसेवक विनोद मेश्राम यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिलंय. सध्या रावराणे हे महापालिकेत शिवसेनेचे सहयोगी असून त्यांना तत्काळ निलंबित करावं अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. पुणे महानगरपालिकेतील MPSCद्वारे घेण्यात आलेल्या औषध निर्माण अधिकारी भरती परीक्षेतील घोटाळ्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचं पुणे महापालिकेसमोर आंदोलन केलंय. या प्रकरणात महापौरांच्या निकटवर्तीय व्यक्तींचा सहभाग असल्याचे गंभीर आरोप युवक काँग्रेसनं केलाय. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय आणि निष्पक्षपणे चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. तसंच तपास पूर्ण होईपर्यंत पुणे महापौरांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी युवक काँग्रेसनं केली. नीट, CET आणि MPSC परीक्षांमधील कथित पेपरफुटीच्या निषेधार्थ अकोला युवक काँग्रेसनं अनोख्या पद्धतीनं आंदोलन केलंय. शहरातील तोष्णीवाल लेआउट परिसरातल्या पाण्याच्या टाकीवर चढून कार्यकर्त्यांनी शोले स्टाईल आंदोलन केलंय. पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झाल्याचा आरोप करत त्यांनी सखोल चौकशीची आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. यावेळी दादा भुसे यांच्या विरोधातही निदर्शनं करण्यात आली आहेत. आंदोलनस्थळी मोठ्या संख्येनं युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते आणि सुरक्षेसाठी पोलिसांचा बंदोबस्तही तैनात झालेला होता. अवघ्या 6 महिन्यांमध्येच मुंबई महापालिकेत नव्या गाड्या घेण्याचा घाट घातला जातोय. पालिकेतील अनेक समितीच्या अध्यक्षांच्या ताफ्यात सध्या स्कॉर्पिओ इन ही गाडी आहे. मात्र या गाड्या बदलून इनोव्हा क्रिस्टाला इन करण्यात आले. स्कॉर्पिओ गाड्या सोयीच्या नसल्याचं कारण देत या गाड्या बदलण्याचा प्रस्ताव मांडण्यात आलाय. हा प्रस्ताव लवकरच महापालिका आयुक्त अश्विनी भिडेंकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुंबई महापालिकेनं कोट्यवधी रुपये खर्च करून 5 महिन्यांपूर्वीच 12 स्कॉर्पिओ आणि महापौरांसाठी एक इनोव्हा क्रॉस हायब्रिड कार खरेदी केलेली होती. मात्र आता पुन्हा नव्यानं कार खरेदी केली जाणार आहे. पालिका पैशांची उधळपट्टी का करते असा सवाल आता विरोधकांनी केलाय. सर्वांनी मिळून आम्ही मागणी केली होती की आता जी वाहनं आम्हाला दिलेली आहेत या गाड्या बदलण्यात याव्या याविषयी तक्रार होती
आणि त्या पद्धतीने प्रशासनाकडे आम्ही गटनेत्यांच्या बैठकीतही आम्ही मागणी केली होती. तर त्यानुसार आताच्या ज्या गाड्या आहेत या बदलून नवीन क्रिस्टा गाड्या घ्याव्यात असा माझ्या माहितीप्रमाणे प्रस्ताव येतो आहे. आम्ही मागणी केली होती की आमच्या गाड्या बदला आणि प्रशासनाने ते मान्य केलं होतं की होय, याबाबत आम्हालाही तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. त्या अनुषंगाने आता नवीन गाड्या येतील अशी आमची माहिती आहे. दरम्यान या सगळ्या वादावर महापौर ऋतू तावडेंनी पत्रकार परिषद घेत भाष्य केलंय. या गाड्यांच्या प्रस्तावाला विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांनीच मंजुरी दर्शवली आहे असं महापौरांचं म्हणणं आहे. तर 5 वर्ष तरी पूर्ण होऊ द्या असं किशोरी पेडणेकरांनी म्हटलं आहे. गाड्यांची मागणी विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी केली. मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं. माझ्याच दालनामध्ये बसून सगळ्यांबरोबर किशोरी पेडणेकर यांनी मागणी केली होती की माझ्याही पाठीला फार त्रास होतो, माझीही कंबर दुखते, त्यामुळे ह्या गाड्या आमच्या काढून त्या ठिकाणी कारण ह्या सगळ्या गाड्या मुंबई महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे. तर त्याच्यामुळे आपण ही गाडी काढून दुसरी गाडीची मागणी आपण करू शकतो, हे कॉन्ट्रॅक्टच दिलेलं आहे. तर त्यामुळे त्यांनीही त्या ठिकाणी सहमती दर्शवली होती. पण मला आश्चर्य वाटतं, किशोरी पेडणेकर यांना बंगला चालतो पण यांना गाडी चालत नाही. प्रायव्हेट सेक्रेटरी महापौरांची अरे काय बाल हट्ट, महापौर हट्ट, त्याच्यासाठी मुंबईकरांना लुटताय. या गाड्यांची आत्ता 5 महिने झाले, 5 वर्षासाठी गाड्या घेतलेत आणि तुम्ही आत्ता ह्या तक्रारी करून जर आयुक्तांनी असं काही केलं तर आम्ही जे 4 वर्षासाठी तुमच्याकडे मागतोय श्वेतपत्रिका की आम्हाला द्याच, हे काय चाललंय? आम्ही त्याच्यासाठीच मागतोय. असे कुठे कुठे तुम्ही खर्च करताय. मला नवी गाडी नको आहे, तीच गाडी चांगली आहे असं उपमहापौर संजय घाडी यांनी म्हटलंय. नव्या इनोव्हा क्रिस्टा गाड्या घेण्याच्या प्रस्तावात संजय घाडी यांचे नाव होतं. मात्र माझ्याशी बोलताना त्यांनी नवी गाडी नको असं म्हटलंय. प्रस्ताव जुनाच आहे, नवा नाही. त्यात मनपाचा नवा खर्च होणार नाही असं घाडी यांनी म्हटलंय. मी स्वतः सांगितलं की मला मॅन्युअल गाडी नको आहे आणि माझी जी गाडी आहे ती मला समाधानकारक आहे आणि मला तीच गाडी ही स्कॉर्पिओ ती ठेवावी, हा एवढाच प्रस्ताव आहे. याच्यामध्ये मुंबई महानगरपालिकेचं कुठेही अतिरिक्त गाडी घेण्याचं नियोजन नाही किंवा खर्च करण्याचं नियोजन नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्तानं डिम्पल पब्लिकेशनच्या 3 नवीन पुस्तकांचं प्रकाशन करण्यात आलंय. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या पुस्तकांचं प्रकाशन झालंय. त्यावेळी रश्मी ठाकरे उपस्थित होत्या. ॲडव्होकेट हर्षल प्रधान यांच्या मार्मिक प्रबोधनाचं शतक आणि मर्मभेद या 2 पुस्तकांचं, तसंच प्रभाकर वायरकर संपादित बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्रांवर आधारित ज्वलंत रेषा या पुस्तकाचं प्रकाशन यावेळी करण्यात आलंय. यावेळी उद्धव ठाकरेंनी विविध राजकीय विषयांवरही भाष्य केलंय. मी आता कोणाचं नाव घेत नाही, पण गुरु लाभले नाहीत ते काय करतायत आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे सगळे म्हणजे चांगले गुरु लाभणं हे फार महत्त्वाचं असतं आयुष्यामध्ये. मी मोळे साहेब आपल्याला खास धन्यवाद देतो, कारण तुम्ही हे एक धाडस दाखवलं. या आत्ताच्या काळामध्ये ठाकरे कुटुंबियांवरची पुस्तकं प्रकाशन करणं याला खूप मोठं धाडस लागतं ह्या काळामध्ये, ते तुम्ही दाखवलं. मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणण्यासाठी खासदार फोडले जात आहेत असा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय. 550 खासदारांना बोलण्यासाठी वेळ मिळत नाही, तर 855 खासदार झाल्यावर वेळ कसा मिळेल असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पुस्तक प्रकाशन कार्यक्रमावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. तुम्हाला सत्ता देश चालवण्यासाठी दिली, अच्छे दिन आएंगे असं तुम्ही जे सांगितलं होतं म्हणून तुम्हाला सत्ता दिली. तर ते काम बाजूला ठेवून तुम्ही तुमचे सगळे मंत्री त्यांना सगळा लवाजमा देऊन तुम्ही आमचे पक्ष फोडण्यामध्ये वेळ घालवते का? कारण आम्हाला घटना बदलायची, 2/3 बहुमत पाहिजे, नवीन विधेयक आणायचे. आणा विधेयकं चांगली आणा. जो तरुण रस्त्यावर उतरलाय त्याचं समाधान होईल असं विधेयक आणा. अजित पवारांचा थोरला मुलगा पार्थ पवारांचा पुण्यात साखरपुडा पार पडलाय. या शानदार सोहळ्यासाठी अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. पार्थ पवार यांच्या साखरपुड्यासाठी शरद पवार यांच्यासोबत पत्नी प्रतिभा पवार देखील हजर होत्या. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे साखरपुड्याला उपस्थित होते. येरवड्यातील हॉटेल द रिट्स कार्लटन येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
कोळसा घोटाळ्याप्रकरणी देशाचे माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे दिवंगत नेते मनमोहन सिंग यांना कोर्टानं क्लीन चिट दिली आहे. डिसेंबर 2024 मध्ये मनमोहन सिंग यांचं निधन झालं. मात्र त्यानंतरही कोळसा घोटाळ्याप्रकरणी त्यांच्या विरोधातील खटला सुरूच होता. या प्रकरणी 2015 साली विशेष सीबीआय कोर्टानं दिलेला आदेश सर्वोच्च न्यायालयानं रद्द ठरवलाय. या आदेशात मनमोहन सिंगांना कोळसा घोटाळ्याप्रकरणी समन्स पाठवण्यात आलं होतं. मात्र हे समन्स चुकीच्या आधारावर असल्याचं म्हणत सुप्रीम कोर्टानं सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारलाय. हाच क्लोजर रिपोर्ट सीबीआयनं विशेष न्यायालयामध्ये सादर केला होता. मात्र कोणताही ठोस आधार नसताना कनिष्ठ न्यायालयानं हा क्लोजर रिपोर्ट फेटाळला असंही मत सर्वोच्च न्यायालयानं यावेळी व्यक्त केलंय. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टात मनमोहन सिंगांची बाजू मांडली. राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून 2025 या वर्षासाठी प्रतिष्ठेच्या चित्रपती व्ही शांताराम आणि राज कपूर स्मृती पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांना व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहीर झालाय. अभिनेते प्रसाद ओक यांना विशेष योगदानासाठी व्ही शांताराम पुरस्कारानं गौरवलं जाईल. तर ज्येष्ठ लेखक सलीम खान यांना राज कपूर जीवनगौरव पुरस्कार जाहीर झालेला आहे. तर अभिनेत्री राणी मुखर्जी यांना राज कपूर विशेष योगदान पुरस्कारानं गौरवलं जाईल. ग्राहकांशी मराठी संवाद न साधणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर येत्या 17 ऑगस्ट नंतर राज्यभरात कारवाई करण्याचा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिलाय. राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी सुरू करण्यात आलेल्या मराठी भाषा प्रशिक्षण मोहिमेची सांगता 17 ऑगस्टला होणार आहे आणि त्यानंतर मराठीत आवश्यक इतका संवाद साधता न येणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई होईल असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिलाय. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून राज्यभर 450 शिक्षक हे हिंदी भाषिक चालकांना मराठीचे धडे देत आहेत. या मोहिमेची अंतिम मुदत 15 ऑगस्ट आहे आणि त्यानंतर 17 ऑगस्ट रोजी ठाण्यातल्या गडकरी रंगायतमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या उपक्रमाची सांगता होईल. एसटी प्रवासातील सवलतीसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड 1 ऑगस्टपासून अनिवार्य करण्याच्या निर्णयाला आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना अजून कार्ड मिळाले नसल्यानं त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी हा निर्णय घेतला आहे. अमृत ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास आणि ज्येष्ठ आणि महिलांना 50% सवलत सुरूच राहणार असून पात्र प्रवाशांनी या वाढीव मुदतीत लवकरात लवकर कार्ड काढावं असं आवाहनही करण्यात आलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.